काल मी आपल्याला नारदांची विषयी माहिती सांगितली. ती सांगण्याचं कारण काय, आपण नारद भक्ती सूत्र वाचणार, ते काय म्हणतात बघा, त्यांच्याविषयी माहिती का, हाच अध्यात्म आणि इतर विषयामध्ये फरक आहे. अध्यात्मामध्ये अनुभव प्रधान असल्यामुळे ज्याला तो अनुभव नाही तो काय म्हणतो याला महत्व नाही. तो काय म्हणेल, मी काही का असे ना, मी काय म्हणतो ते बघा. एक आपल्याला प्रसिद्ध उदाहरण सांगा. एक जर्मन तत्वज्ञ होऊन गेला. हिटलरचे जे तत्वज्ञान आहे, झोटिंगशाही किंवा सर्वाधिकारशाही, याचं मूळ नीत्शेमध्ये आहे, फ्रेडरिक नीत्शे. आणि याला एकदा वेड लागलं होतं. याला वेड लागलं म्हणून तुरुंगात, वेडाच्या तुरुंगात ठेवलेला होता. त्याचे ग्रंथ इतके प्रभावी आहेत की बोलायची सोय नाही. तो काय म्हणेल, मी विचारवंत आहे, मी वेडा असो शहाणा असो, मी काय म्हणतोय ते बघा. त्याचंच एक प्रसिद्ध पुस्तक आहे, अँटी ख्राइस्ट. तो म्हणतो ख्रिश्चन नीतिधर्म हा गुलामी नीतिधर्म आहे. ख्रिश्चन मोरॅलिटी इज अ स्लेव्ह मोरॅलिटी. माणूस हा शक्तिमान पाहिजे, माइट इज राईट. काही माझा काही वर्ग घ्यायचा हेतू नाहीये, म्हणून सांगतो. पण अध्यात्मामध्ये हे नाही. अध्यात्मामध्ये जो कोणी म्हणतो आहे तो कोण आहे, त्याला अनुभव आहे का, अनुभव नसेल तर नाही. आणि हाच फरक आहे की इतर कवी आणि संत कवी याच्यामध्ये अतिशय फरक आहे. जेव्हा मोठा कवी, अगदी अलीकडचे आपल्याला काही माहिती नाही, पण कुणी जे असतील ते ज्यांना बक्षिस मिळतात, पद्मश्री मिळेल, पद्मभूषण मिळेल कवी म्हणून, या कवींचं बोलणं आणि ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे कसं तुम्हाला थोडक्यात सांगतो, हे सामान्य जे कवी असतात, हे त्यांचं जे काव्य असतं त्यापेक्षा लहान असतं. काव्य मोठं, हा लहान. संतांच्या बाबतीमध्ये संत मोठा, जो सांगतो ते थोडंच सांगतो, कारण अनुभव शब्दाच्या पलीकडे आहे. किती सांगणार. अवघाचे संसार सुखाचा करीन म्हणत असताना, अरे हा संबंध संसाराला ओलांडून पलीकडे गेलेला हा महात्मा तुम्हाला सांगतोय, हे आनंदाने भरलंय, मी तर विश्वाच्या पलीकडे. म्हणून याला ज्ञानाची जी 3 साधनं आहेत, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द, आप्तवाक्य, परसेप्शन, इन्फरन्स अँड ऑथॉरिटी. आपण कसं वर्तमानपत्र वाचल्याबरोबर काय याचं खूप झालं की, म्हणजे हे आप्तवाक्यच. उद्या तो छापतो, अहो नाही हे आमचं चुकीचं छापलं, पण आपला भरोसा तेवढा असतो नाही का. सांगण्याचा हेतू काय, म्हणून नारदांची माहिती असते. केव्हाही एखादं शास्त्र म्हटलं की ते मर्यादित असतं. शास्त्र म्हणजे काय, शासनार्थ शास्त्रम. एखादं ज्ञान, विषयाचं ज्ञान व्यवस्थित रीतीने मांडलं म्हणजे ते शास्त्र बनलं. सायन्स इज सिस्टमटाइज्ड नॉलेज. ज्ञान खरंच, पण ते व्यवस्थित रीतीने मांडलं म्हणजे ते शास्त्र बनलं. शास्त्र म्हटलं की त्याला मर्यादा आली, त्याला स्कोप आला. मर्यादा कशी, अर्थशास्त्र आहे. तुम्ही जर एखाद्या अर्थशास्त्रज्ञाला विचारलं किंवा माझं बायकोशी भांडण होतंय, मी कसं सोडवू, तो काय म्हणेल, माझ्या शास्त्राच्या कक्षेच्या बाहेर आहे. मी सांगितलं ना आपल्याला, एक MA चा विद्यार्थी, तो मराठीचा होता, त्याने मला एक प्रश्न विचारला की म्हणलं काय हो, म्हणले ज्ञानेश्वरी आम्हाला आहे, मी फिलॉसॉफीचा बरं का, पण त्यांनी मला प्रश्न विचारला. तो आता त्या मराठी ग्रंथसंग्रहात काहीतरी मोठा आहे. म्हणाले काय अलीकडच्या काळाला लागू आहे हा. का रे म्हणलं भाऊ काय झालं. माझ्या बहिणीचं म्हणाला 30 वर्ष झाली, तिला अजून लग्न होत नाहीये आहे म्हणले उत्तर त्यामध्ये. काय म्हणजे त्याला त्याची मर्यादाच कळली नाही. अध्यात्माची जी मर्यादा आहे, जी स्कोप आहे, ते मला कळलंच नाही. तुम्ही जर ज्ञानेश्वरीमध्ये तुमच्या हाताखालचे जे कामगार लोक आहेत त्यांना कसं वागवावं याचं उत्तर शोधायला लागलात, त्यात कसं मिळणार. आलं का लक्षामध्ये. म्हणून प्रत्येक शास्त्राला मर्यादा असते. आणि मर्यादा म्हणलं की काही गृहीत कृत्य असतात, बेसिक अशम्पशन्स.
ती गृहीत धरूनच चालावी लागतात. एक उदाहरण घेतो मी आपल्याला. समजा तुमचं डोकं दुखत आहे आणि डॉक्टरने ॲनासिन दिलं, ॲनासिन म्हणा कोडोपायरिन म्हणा काहीतरी दिलं आणि डोकं थांबलं. डॉक्टर ते औषध देताना त्या औषधामध्ये रोग बरा करण्याचा गुण आहे हे गृहीतच धरून चालतो. त्याशिवाय कसं शक्य आहे मला सांगा. मला ते डॉक्टर सोनारने सांगितलं ना, फार सिरियस मोठा मनुष्य आहे, हार्टचं सुद्धा ऑपरेशन करतो. तो काय म्हणाला, तो सर्जन, तो म्हणाला आम्ही जेव्हा चाकू लावतो त्यावेळेला आम्ही चाकू लावल्याबरोबर जखम बरी करण्याची क्रिया सुरूच होते आणि ही जर नसेल तर आम्ही चाकू लावणारच नाही. म्हणजे हे गृहीत धरूनच चालता तुम्ही, नाही का. सांगण्याचा हेतू काय, तसं आपण आता भक्तिशास्त्राचा अभ्यास करणार तर भक्तिशास्त्राची गृहीत तत्व काय ते आपण समजून घ्या. आणि मी असं पाहिलं 40-40 वर्ष उपासना करतात, देवाला जातात, आम्ही एवढं देवाचं करतो, गुरुचं पाळतो, एक पाऊल पुढे पडत नाही. का पडत नाही, तर याच्यातली जी बेसिक असम्पशन गृहीत कृत्य आहे तीच म्हणून ध्यानात येत नाही. मी भक्ती करणार म्हणजे काय करणार हे समजत नाही. ती भक्ती ती कोणची आहे. पहिलं जर असेल ईश्वर आहे, भगवंत नाही असं जो म्हणतो त्याला भक्ती नाही, ध्यानात ठेवा आपण. मग तो देशभक्त असेल, समाजभक्त असेल किंवा आणखी कसला भक्त असेल, पण ज्याला भक्ती करायची आहे तो ईश्वराचं अस्तित्व मानलंच पाहिजे. ईश्वर आहे नुसता नाही, मी आहे, मी आहे हे मानलं पाहिजे. असं एक तत्वज्ञान आहे ज्यामध्ये मी नाहीच, त्याला सॉलिडसिझम असं इंग्लिशमध्ये म्हणतो. मी नाहीच, मी नाही म्हणतो म्हणणारा मी आहे की तिथे. त्या अजातवाद म्हणून जो आहे गौडपादाचा, शंकराचार्यांचे आजे गुरु, ते असंच म्हणतात, हे जग नाही, तू नाही, मी नाही, बंध नाही, मोक्ष नाही. वा, पण हा सांगणारा जगात आहे ना. हे जग आहे, ज्याला सांगतो तो जगात आहे, सांगणारा जगात आहे. मग कोणत्या अर्थानं, पण नाही, ईश्वर आहे, मी आहे आणि ज्या जगात मी राहतो ते जगत आहे. किती तुम्ही म्हणाल जगत नाहीसं होतं, स्वप्नमय आहे, आमकाय जगत आहे. या 3 गोष्टी पहिल्यांदा आपण ध्यानात ठेवू. ही गृहीत कृत्य आहेत भक्तीची. ईश्वर आहे म्हणजे काय आहे. ईश्वर वस्तू नाही, ईश्वर पदार्थ नाही, नुसतं केवळ अस्तित्व आहे आहे आहे. याच्या पलीकडे ईश्वराबद्दल काही सांगता येत नाही. म्हणून ईश्वर त्याला संस्कृतात सत असं म्हणतात, प्युअर बीइंग असं इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याला नुसतं आहे. मी जे मगा म्हटलं की आपल्याला मूलतत्व जी आहेत ही आपण मानित नाही. मला तुम्ही खरं सांगा, अगदी प्रामाणिकपणे सांगा, हे सगळं आपण करताना महाराज आहेत, मी आहे, इतकं आहे असं वाटतं का. एक उदाहरण घ्या की चहाचा नैवेद्य दाखवला आणि बशीत भरून गेला आणि चहा गरम आहे. आपल्याला ध्यानात येतं किंवा माझी जीभ भासली तर त्यांची जीभ भासे. बघा तुम्ही, म्हणजे त्यांच्या अस्तित्वाची कल्पनाच नाही मला, म्हणून भक्ती साधत नाही. पॉइंट म्हणणार होतो आलं ना, तुमच्या ध्यानात आलं ना. मी काय म्हणतोय, ईश्वराचं अस्तित्व मी मानितच नाही खऱ्या अर्थानं, जगताचं अस्तित्व मात्र मानतो. तितकंच माझं अस्तित्व मानतो. आणि या घोटाळ्यामध्ये मी आणि जग जितकं खरं आहे तितका ईश्वर खरा वाटत नाही, म्हणून भक्ती साधत. ईश्वर कसा आहे, आहे तो सत आहे, पण तो नुसता सत नाही, तो ज्ञानस्वरूप आहे. ईश्वराजवळ अज्ञान नाही, त्याला माहिती नाही असं नाहीच, तो ज्ञानस्वरूप आहे आणि तितकाच तो पूर्ण आहे, त्याला कमी नाही. त्याला सच्चिदानंद असं म्हणतात. ईश्वर कसा आहे, सच्चिदानंद आहे. माझ्या मी प्रोफेसर संचारलाय, सकाळची वेळ आम्हाला सकाळी शिकायची असं नाही हो. कोणीतरी केव्हा तरी सांगायला पाहिजे ना. हे काय, किती लोक तुम्ही पाहता वाऱ्या करतात, आमच्यासारखी उत्सवाला जातात आणि काय निरूपण करतात. अरे पुढे काय, का साधत नाही हे आहे. मी भक्ती म्हणत असताना मला त्याची पार्श्वभूमीच माहिती. ईश्वर सच्चिदानंद आहे म्हणजे काय आहे मी सांगितलंच. कोणत्याही अवस्थेत तो नाही असं होतच नाही.
नाही म्हणत असताना, तो नाही म्हणत असताना आधी तो आहे आणि मग नाही, अशी त्याची अवस्था. बर, मी कसा आहे? तो सच्चिदानंद आहे, मी आहेच. विद्यारण्याने त्यांच्या पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये असा युक्तिवाद केलाय, अहम नास्मी. संस्कृत आहे, मी नाही. अरे पण मी नाही म्हणणारा कोण? तो आहे ना. तेव्हा तुला मी नाही असं म्हणताच येत नाही. आजपर्यंत तसं कुणी माणूस जन्माला आला नाही की ज्याने आपलं अस्तित्व पाहिलं नाही, असं मनुष्य येऊ शकत नाही. कारण अनुभवाचं केंद्र जो मी आहे, सेंटर ऑफ एक्सपिरियन्स, हा अनुभव घेणारा मी त्याची पार्श्वभूमीच आहे, त्याशिवाय अनुभवच येऊ शकत नाही. म्हणून मी आहे. ईश्वर आहे तसं मी आहे. म्हणूनच ईश्वर कसा आहे? माझ्यासारखा आहे. आत्माचं ब्रह्म. रमणाने एक फार सुंदर हे सांगितलं, ईश्वर आहे तुम्ही सांगू शकता का? नाही सांगू शकत. ईश्वर सिद्ध करताच येत नाही. मग ईश्वर कसा असला पाहिजे? माझ्यासारखाच असला पाहिजे, कारण माझ्याबद्दल संशय कधी मला येत नाही. मग मी कसा आहे? मी आहे. आहे ना, मी ईश्वर आहे. अरे सुरेख आहे. हे जे अध्यात्मवादी असतात ना, अनुभव घेणारे, असं सुंदर बोलून जातात. मी आहे, मी आहे, ईश्वरी आहे. म्हणजे आहेपणाचा धर्म दोघांना सारखा आहे. पण तो ज्ञानस्वरूप आहे, मी अज्ञान स्वरूप आहे. मला कळत नाही ही तर माझी शोकांतिका आहे. किंबहुना अध्यात्मामध्ये, भक्तीमध्ये प्रथम असेल तर मला कळत नाही, मी तुझ्याकडे आलेलो आहे, हे घ्यायलाच पाहिजे. आणि मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला खरं वाटतं का मला कळत नाही? विचार करा. समजा हे डॉक्टर आहे आणि आपण पेशंट म्हणून त्याच्याकडे गेलो. खरा डॉक्टर कोणचा? तपासून आपण सांगणार तुला काय होत आहे हे. म्हणतो ना, मग हा फोटो आणला का नाही, तो फोटो आणला का नाही, मग हे ब्लड तपासून आणलं का नाही, सगळं म्हणजे हे पाहून आणि निर्णय देतो, तू भर करतो तू काहीतरी. हा, पण तुम्ही म्हणा डॉक्टर तुम्हाला कळतं का? नाही कळत. पण अगदी कळत नाही असं वाटतं का? नाही वाटत. त्याच्यापेक्षा मला जास्त कळत. ज्याला खरं असं वाटलं ना, मला खरंच कळत नाही, तो ज्ञानी पुरुषच आहे. कारण सांगतो आपल्याला, ज्ञान आणि अहंकार एके ठिकाणी राहूच शकत नाही. त्यामुळं मला कळत नाही हा जो अज्ञानाचा भाव आहे, इथे मला कळत नाही म्हणजे मी नाहीच, आणि म्हणून ज्ञान आहे. यस्यामतं तस्य मतं. उपनिषद म्हणतं मला कळत नाही असं ज्याला वाटतं त्याला कळलं, आणि ज्याला कळतं असं वाटतं त्याला कळत नाही. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाय. समर्थाने एवढी शिवी दिली, मूर्ख म्हणून, जास्त नाही. अतर्कास तर्की असा कोण आहे? म्हणून मी अज्ञानी आहे आणि मी अपूर्ण आहे. ईश्वर पूर्ण आहे. अपूर्णतेचं लक्षण काय? अपूर्ण जे आहे ते पूर्णत्वाकडे धाव घेतं. अपूर्ण जे आहे आणि पूर्णत्वाकडे धाव घेताना कर्म करतं. ज्ञानशिकीतला विषय आहे ना, तो उद्याचा विषय तोच आहे की तो कर्म का करतो? तर माझी पूर्णता कर्म करून मी भरून घेईन म्हणून तो कर्म करतो. तर मला खरं सांगा, आपण जी पूर्णता मिळावी म्हणून खटपट करतो ते करणं आपल्या हातात आहे का? मला पैसा मिळावा, मला गाडी पाहिजे, मला मोठा फ्लॅट पाहिजे, अंक पाहिजे, आणि मला अरे साधं तुम्ही घर बांधायला काढले तर म्युन्सिपालिटीचं ओसी सर्टिफिकेट मिळत नाही तुम्हाला. एम आय नॉट राईट? बरोबर आहे ना? तिथे चाव म्याव काहीतरी पाहिजे, त्याशिवाय होत नाही असं म्हणतात लोक. आम्ही काही घर बांधले नाही, पण आपल्या लोकांची रिपोर्ट काय तुमच्या हातात आहे? म्हणजे माझी अपूर्णता माझ्या कर्तेपणाच्या लंगडेमध्ये. माझं कर्तेपण लंगडे आहे, तो करता आहे. तेव्हा भक्तीमध्ये ईश्वर सर्वज्ञानी आहे, सर्व शक्तिमान आहे, हे मानलं पाहिजे, तर भक्ती सिद्ध होईल. करता राम आहे हे जे महाराज म्हणायचे अर्थ आहे ते वाटतंय का आपल्याला? नाही. तो पण भक्ती सांगायची नाही. हे त्याचं पायाच आहे, फंडामेंटल प्रिन्सिपल. तुम्ही त्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. तसं बघा,
युक्लिडची जॉमेट्री जी आहे, अलीकडे अनेक जॉमेट्री आहेत, पण युक्लिडची जॉमेट्री आहे त्यामध्ये दोन सरळ रेषा एकमेकाला मिळू शकत नाही, किंवा बिंदूला स्थान असतं पण आकार नाही, हे शक्यच नाही. पण ते गृहीत धरल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. तसं ईश्वर सर्व शक्तिमान आहे, ईश्वर सर्व करता आहे, हे मानल्याशिवाय भक्ती सिद्ध होत. ह्या गोष्टी माझ्या म्हणून नाही, ज्या स्पष्ट आहेत त्या मी आपल्या समोर मांडतो. यद रोचते तद ग्राह्यम, यद न रोचते तद त्याज्यम, सोडून द्या. पण हे आहे, तुम्ही ज्यांची पूजा करता तो माझ्या प्रपंचाचा मालक आहे, तो सर्व करता आहे, ही श्रद्धा असल्याशिवाय त्याची भक्ती होऊ शकत. मग त्याचं प्रमाण कमी जास्त असेल पण ते पाहिजे, याशिवाय नाही. माझा मालक कोण? तो आहे. म्हणून त्याने आम्हाला एक शेर सुनावला, इतका अप्रतिम आहे की म्हणाले, तुझं दर्शन हेच माझं जीवन आहे आणि तुझं प्रेम हेच माझी इतिकर्तव्यता आहे, दुसरं नाही. आणि तुझं सान्निध्य मला दे, बाकी मला काही नाही. काय अप्रतिम, काय हेच ते भक्तीचं रहस्य. बर, मग आणखी राहिलं एक पुढे, हा जो मी आहे, हा मी आज जगात आहे, तो कसा आहे? संबंध रूप आहे. तुम्ही साधी ओढ बघा, एक मूल दवाखान्यात जन्माला आलं, आई बाप तर असतातच, अगदी तुम्ही ते काय म्हणतात ना, टेस्ट ट्यूब बेबी जरी म्हटलं तरी आई बाप आहे. बाकीचे भाऊ बहीण आहेत, मावश्या काका हे आहेत, मित्र शत्रू आहेत. ज्या राष्ट्रात जन्माला येतो त्या राष्ट्राचा संबंध आहे, ज्या धर्मात जन्माला येतो त्या धर्माचा संबंध आहे. किती म्हणून सांगू, ज्या डॉक्टरच्या दवाखान्यात जन्माला येतो त्याचा सुद्धा संबंध आहे, नाही का? म्हणजे तो जन्माला आला की संबंधांचं जाळ आहे. म्हणजे मी कसा आहे, मी कोरा राहू शकत नाही. स्त्री असो पुरुष असो, संबंध रूपच आहे. आणि हा संबंध जो आहे सगळा घोटाळा, याच्यामध्ये ईश्वराशी संबंध ठेवणं म्हणजे भक्ती आहे, त्याच्याशिवाय भक्ती नाही. मग तुम्ही आपल्याकडे 4-5 आहेत, त्याचा दास आहे म्हणा, त्याचं मूल आहे म्हणा, वात्सल्य म्हणा, त्याचा सखा आहे म्हणा, त्याची बायको आहे, मधुर भाव म्हणा, किंवा हे काही जरी नसलं तरी तू मी एकच आहोत असं म्हणा. ज्ञानेश्वर महाराज आहे ना, जीवू परमात्मा दोन्ही बैसगुनी ऐक्यासनी, जयाच्या हृदय भुवनी विराजते. हा काही असू दे पण संबंध पाहिजे. सगळ्यात फलित संबंध असेल तर दास्याचा. तुझा दास आहे, मी दीन आहे, तुझ्या दास्याशिवाय मला नाहीच. निवृत्तीनाथांचा मी दास आहे असं त्यांनी म्हणायचं म्हणजे तेवढी मोठी. हनुमंताची एवढी तारीफ काय आहे ना, की तुझा दास आहे मी, नाही का? सांगण्याच हेतू काय असं म्हणतात. आता जगत कसं काय आहे? जगत हे सारखं बदलत आहे. बदलत असल्यामुळे कालाच्या अधीन आहे. कारण बदल हा काल दाखवतो, सारखं नुसता काल नाही, स्थल कालाच्या अधीन. स्थलकाल म्हणलं की निमित्त आलं, कारण आलं. म्हणजे जगामध्ये प्रत्येक गोष्ट जी घडते ती कारणाने घडते, अकारण गोष्ट घडणार नाही. आता समजा कुठे त्या सालगडावरला हा झाला ना, भूकंप झाला, हजारो लोक मेले, तेव्हा होडी बुडाली, 200 लोक मेले, आणि मारले 5-25 लोक मेले. हे सगळं जे घडतं त्याला आपण कारण दाखवतो, यांनी झालं, यांनी झालं, यांनी झालं. शेवटी कमिशन बसतं. म्हणजे काय करतं ते नाही करते, मोठं विमान पडलं, परवा नाही का बॉम्बनीच गेलो म्हणून त्याचा निर्णय आला शेवटी, 200-250 लोक गेले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कारण आहे. असं प्रत्येक ठिकाणी जे जगातल्या घटनामध्ये कारण आहे, त्याच्या मागे जे मोठं कारण आहे, आधी कारण, तो ईश्वर. ओ नमोजी आद्या आदी कारण. ही श्रद्धा असल्याशिवाय भक्ती नाही. की माझ्या जीवनामध्ये समजा आपलं उदाहरण घेतो, हा कोणाला लागू असलं तर तुम्ही हे करू ना. एखाद्या समजा एखाद्याची बायको आजारी पडली आणि डॉक्टरकडे नेली, आणि डॉक्टर चक्रमसला काहीतरी औषध दिलं, ती मेली. हा डॉक्टर बेवकूफ झाला, यांनी माझ्या बायकोला मारली. हा व्यवहार झाला.
भक्त काय म्हणेल तो निमित्त झाला, तिथून नाही करायचं. ही श्रद्धा असल्याशिवाय भक्ती नाही. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय? मी हे का विचारतो? हे तत्वज्ञान आहे भक्तीचं. हे मान्य असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. हा, व्यवहारात असं दिसेल, यांनी केलं त्यांनी केलं. समजा तुमचे पेन्शन पेपर अडकून बसले, वर्षाला 200 देतच नाहीत ते क्लार्क पैसे. हा जो जगताचा स्वामी आहे, जगन्मालक, जगत पिता, गीता तर म्हणते माता धाता पितामहा, आजोबा आहे या जगाचा, असा हा परमात्मा जो आहे, ईश्वर जो आहे, त्याच्याशी आम्ही संबंध ठेवणार. संबंध ठेवायचा तो कोणचा? मी आत्ताच सांगितलं आपल्याला, आपला भक्तीचा विषय आहे. तेव्हा सूत्र काय आहे? पहिलं अथ भक्ती व्याख्यास्यामः, आता आम्ही भक्तीची व्याख्या करतो, असं सूत्र आहे. अथ काय ते सांगितलं, ही गृहीत तत्व. आता भक्तीचा मूळ धातू आहे भज. भज म्हणजे सेवा. ज्ञानेश्वर आपल्या नाथांनी अनुसंधानाचा अर्थ सांगितलेला आहे, भजन शब्द वापरला. तिन्ही अवस्था होय भजन. आपण भजन करतो ते नव्हे बरं का, त्यांचा अर्थ भजनाचा चिंतन. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. रात्रंदिवस त्याचा ध्यास, त्याचा आठवण, त्याचं सेवा म्हणजे त्याचं स्मरण, ही त्याची सेवा आहे. तर भज धातू म्हणजे सेवा. सेवा म्हणजे काय? आता हा भक्तीचं दुसरं अंग आलं. पहिल्यांदा शास्त्र सांगितलं, आता भक्ती करायची म्हणजे काय? सेवा आपण केव्हा म्हणतो? महाराज एक दृष्टांत द्यायची. महाराज म्हणाले, एक बाईला पोर होतं लहान, तानं पोर, ते केकटायला लागलं, रडायला लागलं फार. आणि वहिनी काय केलं? अंगाला त्याच्या अत्तर लावा, अमक करा, तमक करा, बरं का, वारा घाला, काय ते हाताला घेऊन त्याला समजवा. ते पोर काही थांबे ना. तेव्हा आजीबाई काय म्हणाल्या, सासूबाई, अगं त्याला भूक लागली आहे, त्याला प्यायला दे, त्याशिवाय ते थांबायचं नाही. तशी देवाच्या बाबतीत आमची स्थिती. सेवा म्हणजे त्याला जे पाहिजे ते मी द्यायला पाहिजे. इथे काय करतो, मला जे पाहिजे ते त्याला. बघा किती म्हणजे पॅराडॉक्स, ज्याला विरोधाभास होतो तो, नाही का? ते मी तुम्हाला सांगितलं ना चरित्रामध्ये. एक फार अप्रतिम गोष्ट आहे की एक शिवरात्र होती एकदा. आता 200-400 माणसं, त्यातल्या बायका 100 तरी असतील की नाही. ते प्रत्येक बाई आली, महाराज म्हणले माझं एवढं खा प्रसाद आपल्या उपासाचं, कुणी खिचडी, कुणी काही, कुणी काही. आता गंमत अशी, संध्याकाळी सारखं खाणं. ही बाई म्हणे कोणाचं मन मोडायचं बरं? बायकांचा स्वभाव. समजा मी नाही म्हटलं महाराजांनी, माझ्यावर प्रेम नाही यांचं, तिच्यावर प्रेम आहे जास्त, हे आलंच लगेच. आता काय करावं? तर संध्याकाळी महाराजांचं पोट अक्षरशः फुगलं, म्हणजे त्या खाऊन खाऊन फुगलं. सत्पुरुषाचं सगळं निराळं. ते एवढंच म्हणाले, शंकरांनी जर माझी शिवरात्र बघितली तर तू काय म्हणेल कोणाला ठेवून म्हणाले. नाही का? म्हणजे त्यांना जे पाहिजे ते मी देत नाही. माझा मुद्दा लक्षात आला ना तुम्हाला? त्याला काय पाहिजे तेच ठरवू आपण. ते नारदांनी सांगितलंच आहे पुढे. पण सेवा म्हणजे त्याला जे पाहिजे ते देणं, याचं नाव सेवा आहे. म्हणजे याचा अर्थ काय? त्याची जी इच्छा, ती माझी इच्छा झाल्याशिवाय त्याला जे पाहिजे ते मला देता येत नाही. म्हणून भगवंताच्या इच्छेमध्ये माझी इच्छा मिसळणं, याचं नाव भक्ती. समर्थांनी दासबोधामध्ये गोडी घातलेली आहे, आपुलिया मनोगता कारणे. म्हणजे माझ्या इच्छेकरता भगवंताला दुरावणं हे काही भक्तीचं लक्षण नाही. मग भगवंताशी जे उचित तेच माझे मनोगत. इच्छेकरता भगवंत अंतरी नाही. मला पैसा 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 पाहिजे. हे व्यापारी लोक माझं डोकं उठवतात म्हणजे सध्या मंदी आहे आणि काय नाही, सगळ्यांचं साल्यांचं चाललेलं असतं, चांगलं चाललेलं असतं. पण भगवत 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 नुसती. अरे त्यांना आवडतंय का ते? एक ते असेच मला बोलवले जातो म्हणले,
कशाला जाताय? नाही म्हणले, तर महाराजांच्या कानावर रिपोर्ट घालायचा आहे सगळा, वर्षामध्ये काय मिळवलं काय नाही. म्हणलं रिपोर्ट घालायचा हेतू काय? असंच चालावं पुढच्या दिवशी. अरे महाराजांचं वाक्य आहे, मी पैशाला विष्ठेसारखं मानलं. अशी ज्या पुरुषाची अवस्था, त्याला तुम्ही पैशाचं जाऊन सांगता आणि भक्ती करतो असं समजता. काय बघा, मी तुमचा दोष काढते, मी तुमच्यात काय मग मला छान सांगता येतं, कारण मी तेच करतो रोज. त्यांना आवडते ते मी करीतच नाही, माझं काय आहे ते नाही. महाराज एक सुरेख सांगायचे, भक्तात दोन प्रकार आहेत. एक, तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. तू माझा आहेस म्हणजे माझी इच्छा तृप्त करण्याकरता तू आहेस, आणि मी तुझा आहे म्हणजे तुझी इच्छा तीच माझी. मग भक्ती हा भज धातूपासून शब्द आहे, त्याचा अर्थ सेवा. सेवेचा अर्थ त्याला जे पाहिजे ते मी देणं, म्हणजे त्याची इच्छा जी आहे तीच इच्छा. राम इच्छा, राम इच्छा, राम इच्छा. महाराजांच्या तोंडामध्ये रात्रंदिवस काही असेल तर राम करील ते, राम इच्छेने होईल ते, त्याशिवाय सत्पुरुष होऊ शकत नाही. काय काय तू ठेवशील तसा, ठेविले अनंते तैसेची राहावे. नुसतं नाही, चित्ती असू द्यावे समा. आम्ही तेच करतो काय नाही तर तसाच राहतो की, पण शंका करीत राहतो ते नाही राहता कामा. नाही, तू ठेवशील तसा. काय आणि काय वाईट असतं मला खरं सांगा तुम्ही. आपण इतकी माणसं आहोत, अगदी असह्य आहे का आपल्याला? काय शंका आहे? महाराज काय म्हणाले, जेव्हा तो म्हणतो असह्य आहे तेव्हा तो सहन करूनच सांगत असतो, कारण असह्य म्हणलं की जगणारच नाही सांगायला. काय सुंदर आहे बघा. काय सांगू तुम्हाला, आम्ही ऐकलं नुसतं हो सोडून दिलं झालं. काय एक वचन त्यांचं लक्षात ठेवून म्हणजे सत्पुरुष होऊन जाय. परपंच असो. तेव्हा ही भक्ती. आणि मग नाराज म्हणताय आम्ही त्याची व्याख्या करतो. आता मी सांगितलं ही गृहीत कृत्य पाहिजे. ईश्वर आहे, मी आहे, जगत आहे, माझा जगताशी संबंध आहे. ईश्वर ज्ञानस्वरूप आहे, मी अज्ञान स्वरूप आहे. ईश्वर सर्वशक्तिमान आहे, मी अल्पशक्ती आहे. ईश्वर सर्वकर्ता आहे, मी अल्पकर्ता आहे. माझा त्याच्याशी संबंध ठेवायचा आहे. तो संबंध ठेवताना त्याची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा व्हायला पाहिजे. इथपर्यंत आपण आलो. आता थोडं राहिलं. व्याख्या म्हणजे काय? व्याख्या म्हणजे प्रधान लक्षण, डेफिनिशन. आणि ज्या माणसाला विषय उत्तम माहिती आहे तोच व्याख्या करू शकतो. म्हणून अरिस्टॉटल म्हणाला, व्याख्या शास्त्राचा आरंभ आहे आणि शास्त्राचा शेवट आहे. डेफिनिशन इज द बिगिनिंग अँड एंड ऑफ नॉलेज. जो खरा तज्ञ आहे विषयाचा तो खरी व्याख्या करू शकतो. ती व्याख्या सर्वंकष असते. तेव्हा नारद म्हणतायत की अशी मी आता भक्तीची व्याख्या करतो, आणि ती दुसऱ्या सूत्रामध्ये सांगत, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. भक्ती ज्याला म्हणायचं ती म्हणजे भगवंताच्या ठिकाणी परम प्रेम असणं. सा म्हणजे ही भक्ती त्याच्या ठिकाणी म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी, तुमच्या गुरुच्या ठिकाणी परम प्रेम रूपा, अतिशय प्रेम असणे. ते काय आहे ते उद्या सांगेल. उद्या नाही, सोमवारी सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय.